कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात खाडी किनारी आणि समुद्राशेजारी वसलेलं ओणी हे छोटंसं गाव. या गावातील 5 स्त्रिया वापरलेल्या कपड्यांपासून बॅग तयार करण्याच्या लोकसाधना संस्थेच्या प्रकल्पामध्ये धडाडीने काम करतायत. समाजात निर्माण झालेला कपड्यांचा कचरा कमी करून त्यातून रोजगाराची संधी निर्माण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. लोकसाधना ही संस्था 1982 पासून चिखलगाव या गावामध्ये काम करत आहे. लोकबॅग हा प्रोजेक्ट गेली 2 वर्ष आमच्या इथे सुरू आहे. आमचा मच्छीचा व्यवसाय होता, पण मच्छी व्यवसाय कमी असल्यामुळे आम्ही या धंद्यावर भरपूर काही लक्ष देणार. मी शिवण क्लास करून सुद्धा मी घरीच होते, बसूनच होते, काहीच काम करायची नाही. घरी बसल्यावर थोडं असं टेन्शन होतं, पण आम्ही इथे आल्यावर म्हणजे आमचा टेन्शनच एकदम दूर झालेला. मी शिवण क्लास करून सुद्धा घरीच होते. या सगळ्या महिला घरी बसलेल्या होत्या. दैनंदिन कामकाजाबरोबर त्यांना एक उद्योग हाताला मिळाला आणि त्यांनी हे लोकबॅग हा प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली. कपडे वापरले त्यातून कशी पिशवी शिवायची हे काय आम्हाला एवढं कळत नव्हतं. पिशवी शिवायची म्हणजे काय आम्हाला वाटतं काय साधारण सरळ कट करायचं आणि कशी तरी शिवायची. कारण आमची ट्रेनिंग एकच वेळेला झालेली ट्रेनिंग, थोडंफार एवढं समजत नव्हतं. मग आम्ही एकमेकीला असं विचारून ते कटिंग करून घेतलेलं. तर 2घी जणी कटिंग करायला, 3घी जणी शिवायला. मग आम्हाला पिशवी थोडेसे जमायला लागलेले. 30-40 एकेकी शिवून आता तर खूपच आमची प्रगती होत चालली आहे. लोकसाधनेच्या महिला सबलीकरणामधला हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे महिलांमध्ये खूप वेगळा बदल झालेला दिसतो. ज्या कपड्याची पिशवी शिवता येईल तेच कपडे आम्ही वापरतो. बाकीचे नाहीत ते साईडला काढून ठेवतो, ते परत तिकडे चिखलगावला वापस करतो. तयार झाल्यावर स्वच्छ धुवून वगैरे नंतरच आम्ही पुढे पाठवतो. जुने कपडे रिसायकल होत आहेत आणि ग्रामीण महिलांना रोजगार मिळत आहे, त्यांचं उत्पन्न वाढत आहे. मला महिन्याला पेमेंट भेटतो, त्याच्यातच मी समाधानी आहे. पिशव्या वगैरे शिवून झाले तर किल्लेकर सर तिथे मार्केटिंगसाठी नेऊन देतात. या प्रोजेक्टमधून 4000 बॅग तयार झाल्या आणि पुणे आणि मुंबई या छोट्या दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावात प्रत्येकीच्या घरी जाऊ शकत नाही, तेव्हा इथे एकत्र आल्यावर खूपच मजा येते. एकमेकीचं मन मोकळं करावंसं वाटतं, कोणाचे विचार कसे काय आहेत असं कळतं आणि काम करायला पण खूप मजा येते. साईडचे मला विचारायचे की तुम्ही कुठे जाता, काय करता. तर आम्ही सांगितलं की असे आम्हाला एक सरांनी हे दिलं आहे. एक दिवस जरी आम्ही इथे आलो नाही तर विचारतात की तुम्ही गेलात नाही का. ह्याच्या आधी कोणीच असं विचारायचं नाही की काय करता नाही तर काय म्हणून. आता असं सर्वांनी विचारल्यानंतर खूप आम्हाला आनंद वाटतो की कोणीतरी आम्हाला विचारते असं. कारण आम्ही 5 जणी पण एकदम मैत्रीप्रमाणे नाही, असं बहिणीप्रमाणे पूर्ण असं वागलेलं. म्हणजे मी जर बरं नसलं तर ते सगळे करायचे आणि ते नसली तरी मी करायची. या प्रोजेक्टमुळे महिलांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढला आहे आणि त्यांना या लोकबॅगबरोबर अजून काही प्रोडक्ट करण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली आहे.